पती पत्नी यांच्यामध्ये अनेकदा खटके उडतात, त्यांच्या एक दुसऱ्यांशी मारामारी देखील होतात। परंतु त्याचा असा हा अर्थ नसतो की पतीने पत्नीला संपूर्णच टाकायचं, जीवेठारच मारून टाकायचं। एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग कदाचित बदलापूर येथील घडलेल्या या घटनेमध्ये पाहण्यात आलेला आहे की 10 जुलै 2022 रोजी एका पतीने आपल्या पत्नीशी भांडण करते म्हणून तिला सर्पदंशाच्या माध्यमातून तिला ठार मारले आणि त्याचा उलगडा 3 वर्षांनंतर झालेला आहे। बदलापूर पोलीस ठाण्याने सदर या पती महोदयाला अटक केलेली, त्याच्यासोबत असलेले त्याचा मित्र आणि सर्पमित्र यांना देखील अटक करण्यात आलेली। किती भयानक प्रकार आहे। पती पत्नीचं नातं हे एकदम प्रेमाचं नातं असतं, ऋणानुबंध असतात, अनेक वर्षे एक दुसऱ्यांच्या सोबत काढायचं असतात, परंतु अशा प्रकारे सर्पदंशाने मारून पत्नीला ठार करणं हे कितपत योग्य आहे। सदर आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर बदलापूर पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन सदर जो गुन्हा झालेला आहे त्याची माहिती देण्यात आली। बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन ADR क्रमांक 53/2022 यातील जी महिला होती निर्जा रुपेश आंबेडकर यांचा मृत्यू झाल्याने या अनुषंगानं हा ADR दाखल होता। सदरचा ADR हा 2022 साली दाखल होता आणि त्यामध्ये ADRचा तपास केल्यानंतर त्याच्यामध्ये कोणाचाही संशय आक्षेप नसल्या कारणाने आणि वैद्यकीय अभिप्रायाच्या अनुषंगानं तो ADR संमती केलेला होता। परंतु काही दिवसापूर्वी आम्हाला या ADRच्या अनुषंगानं काही इतर माहिती मिळाली होती। त्या माहितीमध्ये सदरचा मृत्यू हा नैसर्गिक नसून तो एक हत्या असल्याच्या आम्हाला गोपनीय माहिती मिळाल्या होत्या। त्या अनुषंगानं आम्ही मागील 6 महिन्यापासून याच्यावर वर्कआउट करत होतो। याच्यामध्ये याच्यापूर्वी काढलेले जे CDR आहेत त्या CDRचा ॲनालिसिस आणि गोपनीय माहिती या अनुषंगानं त्याचा आमचा तपास चालू होता। या तपास पूर्णपणे गोपनीयरित्या चालू होता। यामध्ये 2 तारखेला 2 डिसेंबर 2025 रोजी एक यातील आरोपी जो आहे या आरोपीने एक 109 BNS प्रमाणे एक गुन्हा केलेला होता, जो की हाफ मर्डरचा गुन्हा आहे। त्यामध्ये आम्ही त्या आरोपीला अटक केल्यानंतर या घटनेच्या अनुषंगाने आम्ही त्यांना माहिती विचारली तर त्यांनी त्या घटनेची आम्हाला कबुली दिली। कबुली दिल्यानंतर आम्ही त्या पूर्ण आमच्याकडे जे असलेले पुरावे आणि या हा आरोपी सांगत असलेल्या गोष्टी यांचं पूर्ण मॅचअप केल्यानंतर आम्ही एका निर्णयाप्रत आलो होतो की याच्यामध्ये निश्चितच त्या महिलेचा हा नैसर्गिक मृत्यू नसून तो मर्डर असल्याची आमची खात्री झाल्याने आम्ही सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे।